बिग बॉस मराठी 5 हा सीझन प्रचंड गाजला आणि या सीझनमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये बिग बॉसचं क्रेज पाहायला मिळालं. आणि त्यातच आता बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचे फायनलिस्ट प्रेक्षकांना मिळालेत. यावर्षी सीझन 5चा विजेता कोण होईल, तसंच यावर्षीचं सीझन नेमकं कसं होतं, रितेश देशमुख यांची अँकरिंग सर्वांना कशी वाटली, याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. पुण्यातील काही बिग बॉसचे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडून. अतिशय सुंदर. म्हणजे पहिल्यांदाच बिग बॉस मराठीमध्ये रील स्टार आणि सिनेसृष्टीतले कलाकार एकत्र आलते आणि एकंदरीत हे समीकरण बघून खरंच मी पहिले असं पोस्टर जेव्हा पाहिलं तेव्हा असं झालं की हे कसं राहतील एकत्र, पण खरंच खूप छान पद्धतीने सगळे राहिले आणि भांडणं तर होणारच आहेत, त्यासाठीच तर बिग बॉस फेमस आहे. तर खूप छान एक प्रकारचा मी म्हणेल उपक्रम होता आणि गाजलाय बिग बॉस मराठी. रितेश देशमुख भाऊंचा धक्का पाहिलाय आणि खूप व्यवस्थित त्यांनी भाऊचा धक्का गाजवला. म्हणजे जेव्हा शनिवार आणि रविवारी भाऊचा धक्का असायचा तेव्हा मी मम्मीला सांगायचं की मला काहीही काम सांगू नको, मला फक्त रितेश सरांचा भाऊचा धक्का बघायचा आहे. आणि एक गोष्ट त्यांची आवडली की त्यांनी कधीच चुकीच्या गोष्टीला थारा दिला नाही, खोट्याला थारा दिला नाही. म्हणजे जे जान्हवीने केलं किंवा निकीने जे काही केलं होतं, निकीलाही शिक्षा मिळाली, जान्हवीलाही शिक्षा मिळाली, त्यामुळे चुकीच्या गोष्टींना कधीच त्यांनी पाठिंबा दिला नाही आणि ती गोष्ट मला नक्कीच आवडली आहे. माझ्या मते टॉपचे 3 स्पर्धक अभिजित, त्यानंतर निकी आणि सूरज. मला पूर्ण महाराष्ट्राला सूरज हवा आहे, पण एकंदरीत सगळा शो आणि सगळा खेळ पाहता मला वाटते की अभिजित जिंक. बिग बॉस सीझन 5 हा शो फार सुंदर पद्धतीने शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. बिग बॉसमध्ये जेव्हा सूरजची एंट्री झाली तेव्हापासूनच आम्ही बिग बॉस बघायला सुरुवात केली. फार सुंदर पद्धतीने त्यांनी स्वतःला प्रेझेंट केले. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या म्हणजे गणपती बाप्पांना मोदक देणं किंवा ज्या किरकोळ जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी सेलिब्रिटी म्हणून विसरतो त्या त्यांनी फार सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रितेश भाऊ ज्या पद्धतीने ते धक्का, भाऊचा धक्का हे जे शनिवारी रविवारी येतं ते आम्हाला फार सुंदर वाटतं. त्या ठिकाणी रितेश भाऊने फार सुंदर अँकरिंग केलेली आहे. त्या पद्धतीने ते सगळं त्यांनी जे काही प्रेक्षक आहेत ते बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ते आम्हाला फार सुंदर वाटलं. रितेश भाऊबद्दल जर बोलायचं झालं तर रितेश भाऊची एक पद्धत आहे जी समजवण्याची, ती फार सुंदर आहे आणि मराठमोळ्या पद्धतीने तो जो बोलतो आणि ते जे समजवून असतं ते फार सुंदर आणि लवकर कॅप्चर होतं. आत्ता बिग बॉस शेवटच्या टप्प्याकडे पदार्पण करते. 5 लोक राहिलेली आहेत. त्यापैकी टॉप 3 जर आपण पाहायला गेलो तर सूरज, त्यानंतर अंकिता आणि त्यानंतर डीपी, असे 3 लोक आम्हाला फायनलिस्ट म्हणून पाहायला आवडतील. आता अवघ्या काही तासांवर बिग बॉसचा फिनाले आलाय आणि स्पर्धकांमध्ये मोठी चुरस बघायला मिळतेय. पाहायला गेलं तर वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा टॉपला आहे असं लेटेस्ट वोटिंग पोलनुसार सांगण्यात येत आहे. तर बहुप्रतीक्षित बिग बॉस सीझन 5चा विनर नेमका कोण होणार हे उद्या रात्री सर्वांना समजेल. या ग्रँड फिनालेची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.